तळा तालुक्यात बोरघर हवेली येथे शेतकरी गणेश चव्हाण आणि वावे हवेली येथील राम सावंत, परशुराम सावंत, रोहिदास सावंत, एकनाथ पारावे वडिलोपार्जित जमिनी शेजारी बिल्डर आणि उद्योगपतींनी जागा घेऊन त्या जागेत नर्सरी फार्म शेती केली आहे। या उद्योगपतींनी अतिक्रमण करून शेतकऱ्यांची पूर्वीपासूनची शेतात जाणारी पायवाट, तारेचं कंपाऊंड आणि गेट लावून बंद केल्याने शेतकऱ्यांचं त्यांच्या जागेत जाणं पूर्णपणे बंद झालंय। शेतात जायला रस्ता नसल्याने शेती करता येत नाही आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। तळा तहसीलदारांनी लेखी पत्राद्वारे रस्ता दिला असताना देखील बिल्डर शेतकऱ्यांना त्यांच्या जागेत जाण्यापासून रोखत असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। अलिबाग तालुक्यातील खारेपाड भागातील गावांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे। डावली, रांजणखार, रेवस, सारळ, मिळकतखार, बोडणी या गावात नळाला आठवड्यातून कधीतरी पाणी येतं। गावातील पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत खारट झालेत। पर्यायी व्यवस्था नसल्याने पिण्यासाठी विकतचं पाणी घेण्याची वेळ या गावातील नागरिकांवर आली। आतापर्यंत पाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला, परंतु या योजना कुचकामी ठरल्यात। त्यामुळे पाणी टंचाईचा फटका इथल्या नागरिकांना बसतो आहे। महाड तालुक्यातील शेलटोली खैराट आदिवासी वाडीवर असलेल्या समाज मंदिराची भिंत कोसळून समाज मंदिरामध्ये झोपलेल्या 2 महिला आणि एक 4 वर्षीय बालक जखमी झाले। ग्रामस्थांनी जखमींना महाडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। जखमींवर महाडमधील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी अन्य ठिकाणी हलवण्यात आलंय। समाज मंदिरामध्ये 2 दिवसांपूर्वी मोलमजुरी करणारे कुटुंब वस्तीला आलं होतं। सकाळी झोपेत असताना या समाज मंदिराची भिंत कोसळली। जखमींमध्ये गुजारी ठाकूर वय 19, जुली ठाकूर वय 20 या 2 महिलांसह भाग्य ठाकूर वय 4 या बालकाचा समावेश आहे। पनवेल एसटी स्टँड परिसरातून एक महिला तिच्या 2 मुलांसह बेपत्ता झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। सादमानी मोहम्मद अखिल अलवी वय 22 राहणार वडखळ ही तिच्या 2 लहान मुलांसह कोपरखेरणे येथून ओला उबेर कॅबने पनवेल एसटी स्टँड जवळ आली होती। याबाबतची माहिती तिने आपल्या पतीला दिली होती। जेव्हा पती तिला घेण्यासाठी पनवेल एसटी स्टँड परिसरात आले तेव्हा तेथे ती आढळून आली नाही। तसंच तिचा मोबाईल सुद्धा बंद होता। या तिघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय। अष्टविनायकांपैकी एक स्थान असणाऱ्या खालापूर तालुक्यातील महड येथील श्री वरद विनायकाच्या मंदिर विश्वस्त कमिटीवर स्थानिक सदस्य असावेत अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होती। याबाबत ग्रामस्थ आणि मंदिर कमिटी यांची संयुक्त बैठक पार पडली असून या बैठकीत ग्रामस्थ ठरवून देतील त्या सदस्य कमिटीला कमिटीवर घेण्यासाठी सहकार्य करील असा तोडगा काढून निर्णय घेतल्याने विश्वस्त कमिटीवर नवीन सदस्य घेण्याचा तिढा सुटणार आहे। यासाठी नवीन घटना तयार करण्यासाठी ग्रामस्थ आणि मंदिर विश्वस्त कमिटी समन्वय साधून तयार करेल आणि जे कागदपत्र पुरवावे लागणार असतील ते धर्मादाय आयुक्त कार्यालयात नियमानुसार सादर करावेत। त्याला कोणाचाच विरोध नसेल अशी भूमिका मंदिर विश्वस्त कमिटीने घेतली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील नागोठण्यातील रुची हॉटेल आणि कोकण एज्युकेशन सोसायटीच्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलाला जोडणाऱ्या महाकाय पादचारी पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। त्यामुळे हा पूल लवकरच विद्यार्थी आणि नागरिकांसाठी खुला होणार असून महामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि अपघाताचा धोका दूर होणार आहे। मात्र याआधीच रेल्वे ट्रॅकवर अस्तित्वात असलेल्या 10 फूट रुंदीच्या रेल्वेच्या उड्डाण पुलाला जोडणाऱ्या या नवीन पादचारी पुलाची रुंदी कमी करून ती 6 फूट केल्याने आणि नवीन पुलाची रुंदी 4 फुटानं कमी करण्याचं कारण गुलदस्त्यात असून त्यामुळे पालक वर्गाची चिंता वाढल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत तसंच जिल्हा पोलीस दल, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, वरसोली ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता पंधरवडा अंतर्गत वरसोली समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली। या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बस्तेवाड, राखीव पोलीस निरीक्षक 22 करसर, गेल इंडिया लिमिटेड उसरचे महाप्रबंधक जितीन सक्सेना, रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले आदी उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।